राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या. शिक्षक बदल्यांसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय. शिक्षकांची सीईओकडे तक्रार, चौकशी करण्याची मागणी. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली. राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार. चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतला निर्णय. पुढील आठवड्यात पावसाची शक्यता. विदर्भात 3 मे पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वारे वाहतील. अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील. 2019 पासून सोनं 200% महागले, तरी अक्षय तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा. म्हणाले, कारवाईची पद्धत, लक्ष आणि वेळ निवडीचे लष्कराला स्वातंत्र्य. दहशतवादाला चिरडून टाकणे आमचा राष्ट्रीय संकल्प. कांद्याचे भाव पडले, शेतकरी हवालदिल. शेतकरी मोठ्या संकटात. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व शेतजमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता फार्मर आयडी लागणार. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची तूर हरभऱ्याला चढे मिळेना. तूर आणि हरभऱ्याची शासकीय खरेदी करण्याचे धोरण राज्य सरकारने लागू केले, तरी त्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आर्थिक निकषपायी शेतकरी खुल्या बाजाराकडे वळले आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड बनले हळदीचे केंद्रबिंदू. रिसोड बाजार समितीने सुरू केलेला हळद खरेदी केंद्र उपक्रम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातच योग्य दर मिळू लागला आहे. यामुळे तालुक्याच्या हळदीला महत्त्व आणखी वाढले आहे. बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू. राज्य शासनाने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. शेतकरी राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकेमध्ये थकीत कर्जदार झालेला आहे.